गेल्या काही दिवसांपूर्वी नवी मुंबई मनपा शाळेतील एका विद्यार्थ्याचा इमॅजिका पार्कमध्ये मृत्यू झाला होता। त्यानंतर नवी मुंबईतील मनसे ही आक्रमक झाली होती। नवी मुंबई पालिकेतील शिक्षण अधिकारी व शिक्षण उपायुक्तांचे निलंबन करा अशी मागणी मनसेने केली आहे। तर याबद्दल काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांच्या केबिन बाहेर सुद्धा मनसेतर्फे ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं होतं। दरम्यान सदर सहल ही मनपाने नियम डावलून काढली होती। तसेच यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया न राबवता शासन निर्णयाची पायमल्ली केली गेली। मुळात शालेय विद्यार्थ्यांकरता ऐतिहासिक सांस्कृतिक अशाच ठिकाणी सहलीला नेणे बंधनकारक असताना थीम पार्कवर सहल नेण्यात आली आणि यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या विषयाबद्दल नवी मुंबई मनसे आक्रमक झाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे व मृत विद्यार्थ्याच्या पालकांना आर्थिक मदत केली जावी अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून करण्यात येत आहे। आपण पाहूया त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शालेय सहली दरम्यान एक आयुष सिंग नावाच्या मनपा शाळेतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। अनेक दिवस लोटलेत, मात्र अजूनही मनपा आयुक्तांनी शिक्षण उपायुक्त किंवा शिक्षण अधिकारी यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या विषयात आणखी एक गौप्यस्फोट केलाय। कुठली टेंडर प्रक्रिया न राबवता 4.25 कोटी हे एकल स्रोत पद्धतीने याला प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे। मुळातच एकल स्रोत पद्धत ही इमॅजिका पार्कसाठी लागूच पडत नाही। त्यांच्या खरेदीदाराकडे फक्त ती गोष्ट उपलब्ध असते, बाकी कुणाकडे उपलब्ध नसते। अशाच ठिकाणी ती वापरली पाहिजे। मात्र या संपूर्ण शासन निर्णयाला हरताळपासून मनपा आयुक्तांनी ही गोष्ट केली। शैक्षणिक सहल आणि मुलाचा मृत्यू फक्त मनपा अधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी घेतला की काय अशी शंका घ्यायला जाग आहे। त्यामुळे राज्य सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करून एक समिती नेऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी हे नवी मुंबईकरांना कळलं पाहिजे। तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा पाठपुरावा करेल। लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात एफआयआर सुद्धा दाखल करावा आणि राज्य सरकारने मनपा आयुक्तांची बदली करावी अशी मागणी सुद्धा आम्ही करतो।